नमस्कार, मी अमृता. श्रीमंत व्हामध्ये आपलं स्वागत. श्रीमंत व्हामधून दर आठवड्याला आपण बोलतो की आपल्या गुंतवणुकीविषयी, आपल्या प्रॉब्लेम्स विषयी. पण आजचा दिवस थोडासा वेगळा आहे. आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि म्हणूनच आज आपला कार्यक्रम स्पेशल आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आहे. नेहमी आपण गुंतवणूक करतो, पण जेव्हा आपण आपल्या जोडीदाराच्या सोबतीने काही आर्थिक व्यवहार करतो तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे स्पेशल पाहुणे आहेत. नेहमीप्रमाणे आपल्या स्टुडिओत आज आहेत सुप्रिया गोखले आणि राहुल गोखले. तुमचं दोघांचंही स्वागत श्रीमंत व्हामध्ये. हे दोघंही चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत. सोबतच आपल्या नागपूर स्टुडिओतनं आपल्यासोबत असणार आहेत आशुतोष वखरे. तेही आपल्याला मदत करणार आहेत आपले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला. आपण सुरुवात करूयात या दोघांपासून. मला सांगा, नेहमी आपल्याकडे एक जनरली असं म्हटलं जातं की नात्यांमध्ये कधी पैसा आणू नये, कारण तुमचं नातं मग तिकडे कुठेतरी थोडंसं खराब होतं. पण मग पैसा आणि नातं या दोघांची तुम्ही कशी सांगड घालाल, काय म्हणाल तुम्ही? दोन्हीची सांगड घालण्याचा प्रकार जर म्हणाला तर सुरुवातीपासून म्हणजे अगदी आपल्या पूर्वजांपासून लोकांनी याचा विचार केलेला आहे. म्हणजे हे एक स्वरूपाचा द्वंद्व जर आपण म्हटलं की प्रेमाला महत्व द्यावं का पैशाला महत्व द्यावं, गुंतवणूक कशी एकमेकाची करावी. खरं थोडा वेळ असेल तर एक संस्कृतचं सुभाषित सुद्धा मला सांगता येईल. असारहा एव संसारहा, म्हणजे या संसार मिथ्या आहे, या संसारामध्ये इतक्या कटकटी आहेत, त्रास आहे. पण सारहा सारंग लोचनम, आपल्या प्रेयसीचे डोळे, आजच्या व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने मी हे सांगतोय, आपल्या प्रेयसीचे डोळे ती आपल्या समोर असणं हेच खरं तर आयुष्याचं सार आहे, नाही तर सर्व असार आहे, असं तो पंडित म्हणतो. तदर्थम धनम इच्छन्ती, पण जर तुम्हाला ती प्रेयसी हवी असेल, जोडीदार हवा असेल, सुख हवं असेल तर धनम इच्छन्ती, तुम्हाला धनाशिवाय पर्याय नाही. तत्यागे तम धनेन किम, पण जर ते प्रेयसी किंवा प्रियकरच आपल्याला सोडून गेला तर त्या धनाचा काय उपयोग. म्हणजे हा विचार थोडक्यात धन आणि प्रेम किंवा आपल्या आयुष्यातली याची एकमेकातली सांगड हा फार जुना विचार आहे आपल्या इथे. आणि त्यामुळे त्याची गुंतवणूक कशी करायची हे खरं तर आपल्याला नैसर्गिकरित्याच आपल्याला कळलेलं असतं. पण त्यातनं तुमचे जेव्हा काही विशिष्ट प्रश्न येतील की ज्याच्यामध्ये आपल्याला काही गुंतवणुकीचे मार्ग सांगता येतील. पण जनरली काय म्हणतो की एखादं स्पेशल ऑकेजन असेल, आपल्याकडे व्हॅलेंटाईन डे असेल, तर जनरली सगळ्यात पहिल्यांदा आपल्या समोर डोळ्यासमोर येतात ती गिफ्ट. आणि आपल्याकडे गिफ्टवरती नेहमी टॅक्स लावला जातो. गिफ्ट टॅक्स आपल्याकडे साधारण काय आहे, कशावरती तो लावला जातो? गिफ्ट टॅक्स बेसिकली अबॉलिश केलेला आहे. त्यामुळे गिफ्ट टॅक्स आता एक्झिस्टन्स मध्ये नाहीये. पण ज्या वेळेला इन्कम एखाद्याला तुम्ही एखादी गोष्ट देता तर ती दिलेली गोष्ट त्या माणसाच्या हातात टॅक्सेबल आहे का नाहीये, किंवा देणाऱ्याच्या हातात ती टॅक्सेबल, देणाऱ्याला त्याच्याबद्दल काही टॅक्स भरावा लागेल का नाही, हा फक्त डिसाइडिंग इश्यू असतो. त्यामुळे ते इन्कम तुम्ही कुठल्या स्वरूपात देताय, वेदर इट इज इन काइंड, म्हणजे वस्तू स्वरूपात देताय का कॅश स्वरूपात देताय, त्याच्याप्रमाणे त्याची टॅक्सेबिलिटी ठरते. बरोबर. आपल्यासोबत आशुतोष वखरे आहे. आपण जाऊयात आशुतोषकडे. आशुतोष, आपण बघतो बहुतेकदा आपल्याकडे असा एक डिंक फिनॉमिना असतो, म्हणजे डबल इन्कम नो किड्स. आणि अशा व्यक्तींसाठी प्लॅनिंग करणं एक वेगळी गोष्ट असते. जेव्हा आपण स्क्रॅच पासून सुरुवात करतो, तू काय सल्ला देशील, कुठपासून सुरुवात करायला पाहिजे? अमृता, डबल इन्कम नो किड्स ही जी कॅटेगरी आहे की जिकडे नवरा बायको दोघंही काम करतात आहे आणि त्यांना मुलं बाळ काहीच नाहीये, तर ही खूप महत्वाची एक फेज आहे. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये याला आपण अक्युम्युलेशन फेज असं म्हणू शकतो, कारण की वयाच्या 28व्या 30व्या वर्षी लग्न झाले असतात नुकते आणि तिकडनं पुढचं आयुष्य सुरू होणार असतं की जिकडे, आणि मग सगळे खर्च लागलेले असतात. घर विकत घ्यायचं आहे, कार विकत घ्यायची आहे, पोरं बाळ, शिक्षण, त्यांचं एज्युकेशन, हे पूर्ण पुढचे 20-25 वर्षाचे खर्च दिसतातच. हे दिस इज नॉर्मल, ही फेज असते. तर जितका जास्तीत जास्त पगार हा कपल सेव्ह करू शकेल तितकं चांगलं राहील. आणि सेव्ह नाही, फक्त इन्व्हेस्ट, कारण की पैसा सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलं तर 3.5% वाढेल, त्याला आपण सेव्हिंग म्हणतो. सेव्हिंगचा फायदा नाहीये, तो पैसा इन्व्हेस्ट अशा प्रकारे करायचा की जिकडे त्यांना पुढच्या 20-25 वर्षात 12% वगैरे जे स्टॉक मार्केटमधनं आपण रिटर्न एक्सपेक्ट करतो ते त्यांना मिळू शकतील. म्हणून जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करायचा यांनी प्रयत्न करावा. अमृता, बरोबर आहे आशुतोष. पण जेव्हा काय म्हणतो आपण एकत्र जीवनाची सुरुवात होते साधारण 27-28व्या वर्षी, त्याच्यानंतर गुंतवणूक करणं सुरुवात करावी का गुंतवणूक त्याच्या आधीच करणं गरजेचं आहे? जितक्या अगोदर सुरू करेल कोणी तितकंच, म्हणजे निश्चितच कंपाऊंडिंगचा जो प्रकार असतो की पैशावर पैसा वाढत राहतो, इंटरेस्टवर इंटरेस्ट, तर आपल्याला एक 19, 20, 22व्या वर्षी समजा आपल्याला नोकरी लागली
तर 22व्या वर्षी समजा मला जो काही पगार मिळतोय त्याच्यातनं मी स्वतःच्या चांगल्यासाठी, अजून कोणाचं नाहीये, मी माझ्या पैशासाठी स्वतःसाठी गुंतवतोय, तर मी समजा दर महिन्याला 500 रुपये जरी गुंतवायला लागलो तरी आणि इंटरेस्ट जरी नाही आला तरी एका वर्षभरात ते 6,000 रुपये होतात आणि 10 वर्षामध्ये त्याचे 60,000 रुपये होतील. इंटरेस्ट तर वेगळी गोष्ट. म्हणून पण प्रॉब्लेम हा होतो की लोक इतका कधी विचार नाही करत. 22व्या वर्षी पगार येत असतो तर आपल्याला फायनान्शियल फ्रीडम आलं म्हणून दर शनिवारी पार्टी करणं हा आपला हक्क असतो, म्हणून आपण 500 रुपये कधी इन्व्हेस्ट करत नाही. तर परत आपल्याला पगार कमी मिळतो हे एक सतत सगळ्यांना नेहमी वाटतच राहतं, कोणत्याही वयात का असेना. तर म्हणून लवकरात लवकर स्वतःच्या चांगल्यासाठी गुंतवायला पाहिजे. बरोबर. आपल्याला पहिला आपला फोन आलेला आहे. आपल्यासोबत पुण्याहून स्वरदा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. स्वरदा, नमस्कार. हा, नमस्कार. बोला. मला माझ्या फियोन्सीला एक डायमंड रिंग गिफ्ट करायची होती. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की माझं हे प्रेम तुमच्या टॅक्सच्या चौकटीत बसतं का, म्हणजे वेदर इट इज टॅक्सेबल ऑर नॉन टॅक्सेबल. बरोबर, आपण विचारूयात. काय सांगाल? नाही, ऑब्व्हियसली बसतं, कारण मी मगाशी म्हटलं त्याच्याप्रमाणे गिफ्ट इन काइंड, म्हणजे वस्तू जर आपण भेट स्वरूपात दिली तर त्याच्यावर टॅक्स बसत नाही. पण हे त्यामुळे शी कॅन ऑलवेज गो अहेड आणि आजचा व्हॅलेंटाईन ती स्पेशल करू शकते आणि तिला हवी त्या पद्धतीची तिच्या आवडीची गिफ्ट देऊन तिच्या व्हॅलेंटाईनला खुश करू शकते. एवढंच आहे फक्त की गिफ्ट इन कॅश असेल तर त्याचा विचार तिने जरूर करायला पाहिजे की त्याचा इफेक्ट तिच्या पाकिटावर आणि तिच्या व्हॅलेंटाईनवर ऍडव्हर्सली होत नाही. बरोबर. म्हणजे समजा आता जर कॅश गिफ्ट दिलं तर त्याच्यावर टॅक्स लागू शकेल, पण कॅश रोख रकमे व्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपात, म्हणजे अगदी घर, या जसं म्हणायला डायमंड रिंग, या कोणत्याही वस्तू स्वरूपात दिली तर त्याच्यावर टॅक्स लागणार नाही. ओके. आपल्यासोबत आशुतोष आहे. आशुतोष, तू पण आता प्रश्न ऐकला असेल की त्यांना डायमंड रिंग गिफ्ट करायची होती. जेव्हा एकमेकांसाठीची तरतूद म्हणून गुंतवणूक केली जाते, साधारणपणे कोणत्या स्वरूपाची ही गुंतवणूक असू शकते, काय सांगूयात आपण? मी तर पहिले तर हेच म्हणेन की आता प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत राहील याच्यामध्ये. कोणाला डायमंड रिंग गिफ्ट करायची आहे तर याच्यामध्ये खरं काही सांगू नाही शकत. पण एक चांगला प्रकार मी बरेचदा असं बघतो की लोक व्हॅलेंटाईन डे म्हण किंवा लग्नाच्या वाढदिवसाला किंवा काही पण एक नवीन SIP मी सुरू करताना काही 1-2 ठिकाणी बघितलंय की नवरा बायको एकत्र येतात आणि ते म्हणतात चला आपण एक 500 रुपयाची SIP उगीच सुरू करू, काही त्याच्यात खूप गोल नाही, काही नाही. तर एक दुसऱ्यालाच गिफ्ट देणं जे आहे तर याच्यामध्ये ही एक म्हणजे मी एक चांगलं पद्धत वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप कमीदा असं बघण्यात येतं की कोणी स्त्री एखाद्या पुरुषाला गिफ्ट वगैरे करते, तर मला हे फार जास्ती चांगलं वाटलं की डायमंड रिंग साहेबांकडे जाणार आहे. असं कदाचित सगळ्यांनी केलं तर तोही एक खूप आनंदाचा क्षण राहील सगळ्या पुरुष मंडळींसाठी. नक्की आशुतोष, तुझा पॉइंट नोट केलेला आहे सगळ्यांनी. आपण पुन्हा एकदा यात मुंबई स्टुडिओमध्ये एकत्र जेव्हा व्यवहार करण्याचा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे होम लोन्सची. अनेकदा होम लोन हे जॉईंटली घेतली जातात, दोघं मिळून होम लोन घेतात. असं लोन घेताना कुठली काळजी घेतली पाहिजे, त्या लोनची परतफेड करताना, कर्जाची परतफेड करताना कुठली काळजी घेतली पाहिजे? दोघांनी मिळून लोन घेताना तुमचं म्हणणं बरोबर आहे की बरेचदा लोकांच्या मनात ही शंका असते, कारण इन्कम टॅक्समध्ये जे डिडक्शन दिलेलं आहे, कारण लोक आता घर घेण्यासाठी कदाचित सुसंधी येण्याची चिन्ह दिसत आहेत, तर अशा वेळेला नक्कीच हा प्रश्न जास्त लोकांना अपील होणार आहे. कारण लोकांना आत्ता जे डिडक्शन मिळतं ते 1.5 लाखापर्यंत इंटरेस्टचं डिडक्शन मिळतं आणि प्रिन्सिपलचं डिडक्शन हे 1 लाखापर्यंत मिळतं. आणि बरेचदा लोकांच्या मनात एकत्र जेव्हा नवरा बायको एकत्र जेव्हा घेतात तेव्हा विषय डोक्यात असतो की हे डिडक्शन प्रत्येकी मिळतं का एकाला मिळतं. तर त्याच्या बाबतीत एक खुशखबर अशी आहे की हे दोघांनाही डिडक्शन मिळतं. म्हणजे एक उदाहरण घेतलं झालं तर 3 लाख रुपये जर तुमचा इंटरेस्ट होत असेल तर दोघांनाही 1.5 लाखाचा फायदा मिळू शकतो. पण यात तुम्ही म्हणलात तसे काही पथ्य पाळणं आवश्यक आहे. ते मुख्य पथ्य म्हणजे की ॲग्रीमेंटमध्ये दोघांचंही नाव असलं पाहिजे, दोघांचाही 50-50% वाटा हा त्याच्यामध्ये नमूद केलेला असला पाहिजे आणि दोघांची परतफेड जी आहे ती त्यांच्या शक्यतो स्वतंत्र अकाउंटमधनं झाली तर ते इन्कम टॅक्समध्ये त्यांना दाखवणं सोपं होऊन जातं. ओके. म्हणजे दोघांनी म्हणजे हे जॉईंट लोन घेतलेलं आहे, पण परतफेड करताना समजा एखाद्याच्याच खात्यातनं दिले गेले पैसे, इन्स्टॉलमेंट सगळे एखाद्याच्याच खात्यातनं गेले तर दुसऱ्याला त्याचा बेनिफिट मिळण्याचे कितपत चान्सेस आहेत? ते खूप कठीण जाईल. मिळणार नाही असं नाही, पण त्याच्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागतील. पण त्यापेक्षा बेटर 2 स्वतंत्र अकाउंटमधनं पेमेंट केलं तर तुमच्याकडे 2 वेगवेगळी एव्हिडन्सेस असतील की जे सांगतील की हे दोघांचेही 6-6 महिन्याचे इन्स्टॉलमेंट इक्वली पेमेंट केलं गेलेलं आहे इन टोटॅलिटी. त्यामुळे दोघांनाही त्याचा बेनिफिट मिळेल.
ओके. आणि अशा प्रकारचं लोन घेताना ह्याच्या आपण काही इतर काळजी घेण्याची काळजी घेण्याची गरज आहे का, की जेणेकरून जे गुफअप्स होतात, आपण जे म्हणतो की हे गुफअप्स होतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण लक्षात खरं तर ठेवू शकतो पण त्या माहीतच नसल्यामुळे मुळात ते चुका होतात. अशा काही गोष्टी आहेत का की ज्या होम लोनच्या बाबतीत जॉईंट लोन घेताना आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत? बेसिकली एक तर आहे की दोघांचीही नावं अग्रीमेंटवर असली पाहिजे, म्हणजे ते को ओनर्स जॉईंट ओनर्स आहेत असं प्रूव्ह होतं. आणि दुसरं, हाऊसिंग लोन घेताना त्या लोनवर सुद्धा त्या दोघांचं नाव असलं पाहिजे. कोणा एका सिंगल नावावर ते असेल तरीही ते प्रूव्ह करायला कठीण जाईल, त्यामुळे दोघांचीही नावं असली पाहिजे. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. नवीन मोदे बोलतात आपल्यासोबत बुलढाण्याहून. नमस्कार सर. हा नमस्कार. बोला. मी लोकमतचा पत्रकार पण आहे. माझा प्रश्न सुप्रियाजींना आहे. मला असं विचारायचं आहे की कमीत कमी आजचा जो विषय आपला श्रीमंत व्हा आणि प्रेमातील गुंतवणूक, आजच्या दिवशी तरी कमीत कमी जी गुंतवणूक म्हणजे एखाद्या व्यक्तीला गिफ्ट दिलं तर त्यामध्ये जो टॅक्स मध्ये एक्झम्पशन मिळू शकते का, किंवा मिळायला काय हरकत आहे? अच्छा, आजच्या दिवसासाठी स्पेशल रिक्वेस्ट आहे. असा कुठला एखादा दिवस असतो का, म्हणजे आपण थोडासा यांचा रिलेव्हंट करून घेऊयात हा प्रश्न, की आजचा दिवस नाही पण असा कुठला स्पेसिफिक दिवस असतो का की ज्या दिवशी मिळालेली गिफ्ट ही एक्झम्प्ट असतात? असा कुठला दिवस असतो? गिफ्ट मॅरेज म्हणजे लग्नाच्या दिवशी मिळालेली सगळी गिफ्ट पूर्ण, मग ती रिलेटिव्ह कडनं मिळालेली असेल किंवा अदर दॅन रिलेटिव्ह असेल, नातेवाईक किंवा अदर दॅन नातेवाईक असेल, तरी ती पूर्ण गिफ्ट एक्झम्प्ट असते. तेवढा एकच स्पेशल दिवस असतो ज्या दिवशी तुम्हाला मिळालेल्या सर्व गोष्टी फक्त तुमच्या असतात, ज्याच्यावर तुम्ही टॅक्स भरत नाही, देणारा टॅक्स भरत नाही. बरोबर. म्हणजे नवीन व्हॅलेंटाईन डे नाही, व्हॅलेंटाईन्सने तिथपर्यंत प्रोग्रेस व्हावं असंच टॅक्सचं म्हणणं आहे. म्हणजे व्हॅलेंटाईन डे नाही पण तुमच्या वेडिंग डेच्या दिवशी तुम्हाला जी गिफ्ट मिळतात त्याच्यावरती तुम्हाला नक्की पूर्ण एक्झम्पशन आहे. पुढचा फोन आपल्याला सुद्धा बुलढाण्याहूनच आहे. गजानन तनपुरे बोलतायत. नमस्कार. नमस्कार सर. बोला. तुमचं म्हणणं असं आलं की जसं प्रेम करणार दोन्ही व्यक्ती समजा कमवती नसेल तर मग कसं करायचं? परत विचारता प्रश्न. जसं दोन्ही व्यक्ती का पैसा कमवती नसेल मग काय करायचं? दोन्ही व्यक्ती पैसा कमवत असतील तर? अच्छा, त्यांचा प्रश्न असा होता की कर्ज घेतलेलं आहे पण दोन्ही व्यक्ती काय म्हणतात कमवत्या, रेग्युलर इन्कम वाल्या नाहीये, तर अशा वेळी कुठली काळजी घेणं स्पेसिफिक गरजेचं आहे? नाही, दोन्ही व्यक्ती कमवत नसतील तर काही वेळा लोक या मोहाला बळी पडतात. म्हणजे मला सांगायला हरकत नाही, बरेचदा आमच्याकडे येणाऱ्या लोकांचा हा प्रश्न असतो की माझी पत्नी जरी कमावती नसली तरी सुद्धा मी तिच्या अकाउंटमध्ये काही डिपॉझिट केले, माझं काही वरचं उत्पन्न मी जर माझ्या पत्नीला गिफ्ट केलं किंवा तिच्या अकाउंटमध्ये टाकलं आणि तिने प्रीपेमेंट केलं तर तिलाही याचा फायदा मिळेल का? पण या बाबतीमध्ये इन्कम टॅक्स आपल्यापेक्षा पुढे आहे. त्यांनी या प्रश्नाचा किंवा या गोष्टीचा ऑलरेडी विचार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सेक्शन 64 प्रमाणे क्लबिंग प्रोव्हिजन्स ऍप्लिकेबल होतात. त्यामुळे जो कमावता आहे त्यालाच ते डिडक्शन मिळू शकतं. जो कमावता नाही अशा व्यक्तीला, जर कमावत्या व्यक्तीने काही त्यातला भाग दिला आणि त्यांनी जर तो फायदा घ्यायचा प्रयत्न केला तर दुर्दैवाने तो मिळणार नाही. बरोबर. आपल्याला अशाच काही शंकांची उत्तर अजूनही द्यायचे. तुम्हालाही जर काही प्रश्न पडले असतील तर आम्हाला फोन करा आणि तुमचा प्रश्न विचारा. आपण एक ब्रेक घेऊयात आणि परत येऊयात याविषयी बोलायला. पहा फक्त IBN लोकमत.